होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी महाराष्ट्रीयन घरात हमखास कटाची आमटी ही करण्यातच येते। त्याचबरोबर पुरणपोळीबरोबर तर्रीदार कटाची आमटी खाण्याची मज्जाच काही वेगळी असते। तर पारंपरिक पद्धतीने कटाची आमटी जर करणार असाल तर ही सोपी आणि साधी रेसिपी जाणून घ्या। त्याचबरोबर ही कटाची आमटी आदल्या दिवशी जर करून ठेवली तर ती अधिक मुरते आणि चवीलाही खूप छान लागते। पुरणपोळी करताना उरलेल्या चण्याच्या डाळीच्या पाण्यातून आणि पुरणातून ही आमटी तयार करण्यात येते। तर चला अशाच तिखट गोड आंबट चवीच्या कटाच्या आमटीची रेसिपीला सुरुवात करूया। त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब केलेलं असेल तर पटकन करून घ्या। आता सर्वात पहिले इथे आपल्याला वाटण करून घ्यायचे। त्याकरता इथे मी घेतलं आहे लसूण, अद्रक, कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची, सुकं खोबरं आणि थोडंसं इथे मी ओलं खोबरं बारीक कापून घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला एक कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आहे ना खोबरं असं लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचे। हे बघा गॅस तुम्हाला स्लो ते मीडियमच ठेवायचे। तर असं मी हे 1 मिनिटाकरता असंच परतवून घेते। खोबऱ्याने ना आपल्या आमटीला खूप छान अशी चव येते, त्यामुळे असं परतवलं तर अजूनच खूप छान चव येते। तर हे बघा अशा प्रकारे हे लालसर असं खोबरं झालं पाहिजे। आता हे खोबरं मी एका साईडला काढून घेते। आता त्याच कढईत थोड्याशा तेलामध्ये आपल्याला उभा चिरलेला कांदा, आलं, लसूण आणि हिरवी मिरची हे सर्व असं 1 ते 2 मिनिटाकरता कांदा असा लालसर होईपर्यंत मस्त परतवून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे कांदा असा मस्त लालसर झाला पाहिजे, लसूण आणि मिरची सुद्धा अशी व्यवस्थित झाली पाहिजे परतवून। तर आता मी सर्व असं हे कांदा लालसर होईपर्यंत परतवून घेते। आता गावाला ना हे सर्व वाटण आहे ना लोखंडाच्या तव्यावर असं मस्त चुलीवर भाजून घेतात, त्यामुळे ना चुलीचा जो धूर असतो ना त्यामुळे अजून छान आपल्या वाटणाला चव येते। त्याचबरोबर ह्यामध्ये मी घालून घेते 1 चमचा धणे, तर हे सुद्धा आपण घालून थोडंसं परतवून घ्यायचे। कांदा थोडासा लालसर झाला की त्यानंतर त्यामध्ये धणे आणि मिरे घालून छान असं मस्त परतवून घेते। आता हे सर्व परतवून झालं की ह्यामध्ये आपल्याला घालायचे कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची गरज नाहीये, ती नंतर मिक्सरला बारीकच होणार आहे। तर ही सुद्धा आपल्याला अशी थोडीशी परतवून घ्यायची। वाटण छान परतवून झालं की आपल्याला ते परत एका साईडला काढून घ्यायचे आणि वाटण थंड करूनच आपल्याला छान असं वाटून घ्यायचे। हे बघा आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण घातलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचे। जास्त पाणी न घालता आपल्याला हे वाटण असं मस्त बारीक वाटून घ्यायचे। त्यानंतर आता कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचे। तेल घातल्याच्या नंतर ह्यामध्ये मी बारीक चिरलेला ओलं खोबरं घालून घेते। हे बघा आता खोबऱ्याचे तुकडे पण आहे ना थोडेसे असे मस्त लालसर झाले पाहिजे। त्यानंतर आपल्याला घालायचे आपलं वाटण केलेलं, हे बघा केवढं मस्त आणि बारीक असं वाटलेलं आहे मी, एकदम थोड्याशा पाण्यात हे वाटण वाटून घेतलंय। आता सर्व हे कंटिन्यू तुम्हाला असं वाटण घालता घालता असंच हे परतवायचं, नाहीतर वाटण आपलं खाली लागू शकतं। तर हे बघा हे वाटण आता व्यवस्थित आपल्याला 1, 2 ते 3 मिनिटाकरता असं छान परतवून घ्यायचे, जेणेकरून वाटणाचा जो कच्चेपणा आहे ना तो सर्व निघून गेला पाहिजे आणि वाटणाला छान असं मस्त तेल सुटलं पाहिजे। तर तुम्ही बघू शकता आता इथे वाटणाला हे बघा साईडला थोडं इथे तेल सुटलेलं आहे। तर याचा अर्थ म्हणजे आपलं वाटण तयार झालंय। आता आपण इथे घालूया थोडीशी हळद आणि घरचा मसाला, जो तुमचा घरी वर्षभराचा साठवणीचा मसाला असेल तो तुम्ही इथे वापरू शकता। तर मी हा घरी मसाला बनवून घेतला तर तोच मी आता इथे घालून घेते। तर हे बघा मसाला घातल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला असं व्यवस्थित छान सर्व साईडने 1 मिनिटाकरता स्लो गॅसवरतीच हे परतवून घ्यायचंय। त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायची पुरणाची डाळ, ही मी साईडला काढून घेतली होती आमटी करता। तर ही सुद्धा घालून आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। डाळ मिक्स केल्याच्या नंतर यामध्ये मी घालते वाटणाचं पाणी। मिक्सरमध्ये जे एक्स्ट्रा जे वाटण असतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आहे ना हे वाटणाचं पाणी काढून घ्यायचं। त्यानंतर आमटी करता इथे मी थोडंसं पाणी घालून घेते, हे बघा। आणि आमटी आता मस्त आपली पातळ झाली। त्याचबरोबर यामध्ये घालते चवीपुरतं मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला ह्याला 5 मिनिटाकरता असंच झाकण लावून आहे ना ह्याची थोडीशी अशी शिजू द्यायचं, ह्याला उकळ काढायची नाहीये। हे बघा थोडंसं शिजल्याच्या नंतर आहे ना आपल्याला ह्याच्यामध्ये मेन जे जिन्नस आहे ते घालायचे, ते म्हणजे कट। हे बघा हा जो कट आहे हा मी साईडला काढला होता पुरण शिजवताना, तर हाच तो कट आहे, तो आपल्याला इथे घालून घ्यायचा। आता मी तुम्हाला इथे एक टिप देते, कट जर आपला खूप असा घट्ट असेल ना तर आपल्या कटाच्या आमटीला तर्री येत नाही। तर कट कधी पण पातळ असावा, घट्ट नसावा।
तर पुन्हा आता 5 मिनिटाकरता आपल्याला झाकण ठेवून असंच मीडियम गॅसवरती थोडीशी उकळ काढून घ्यायची। हे बघा आपल्या कटाच्या आमटीला केवढी छान तर्री आली, तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी। तर आता इथे सर्वात शेवटी थोडंसं कोकम आणि गूळ घालून घेऊया। कोकम आणि गूळ पहिले का नाही घातलं, कारण का कोकमने खूपच आंबट होऊ शकतो उकळून उकळून, म्हणून मी इथे शेवटी घालते। तर हे बघा आपली कटाची आमटी जिथे तयार झालेली, आता मी ह्यावर घालते बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि ही गरमागरम छान अशी मस्त पुरणपोळी बरोबर आपल्याला सर्व करून घ्यायची। तुम्ही बघू शकता आपल्या कटाच्या आमटीला केवढी छान मस्त तर्री आलेली आहे। आता पुरणपोळी कशी बनवायची, पुरणपोळी फाटू नये, तुटू नये, हलकी फुलकी व्हावी, याचा पण संपूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे स्वरूपात किचनला, तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। त्याचबरोबर तिथलं बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील।